हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यामध्ये आतापर्यंत त्रिपुरामध्ये 34.54% मतदान, पश्चिम बंगालमध्ये 33.56% तर महाराष्ट्रामध्ये 19.17% मतदान। अमित शहांकडून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल, गुजरातच्या गांधीनगरमधून अमित शहा निवडणूक लढणार। रत्नागिरी सिंधुदुर्गमधील महायुतीचे उमेदवार नारायण राणे आज उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज भरण्यापूर्वी भव्य रोड शो, राणेंकडून सहकुटुंब ग्रामदेवतेचं दर्शनही। धाराशिवच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटलांची भव्य प्रचार रॅली, रॅलीमध्ये अजित पवार सहभागी, धाराशिवमध्ये अजितदादांची सभाही। शरद पवारांकडून नारळ फोडत बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या प्रचाराला सुरुवात, बारामतीतून काम सुरू केल्यावर नक्कीच यश मिळतं, पवारांची प्रतिक्रिया। सांगलीचे मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटील आज अर्ज भरणार, काँग्रेस आमदार विक्रम सावंत आणि राऊतांची भेट, पाटलांचा अर्ज भरण्याआधी ठाकरे गट काँग्रेसचं मनोमिलन। नागपुरात देवेंद्र फडणवीसांकडून सहकुटुंब मतदान, लोकशाहीचा महोत्सव सुरू, सर्वांनी मतदान करावं, फडणवीसांकडून आवाहन। नागपुरात नितीन गडकरींसह विकास ठाकरेंकडून मतदान, गडकरी आणि विकास ठाकरेंचं भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद होणार। भंडाऱ्यामध्ये प्रफुल्ल पटेलांनी बजावला मतदानाचा हक्क, देशामध्ये मोदींसाठी सकारात्मक वातावरण, बारामतीमध्ये फक्त अजितदादांचीच हवा, पटेलांचं वक्तव्य। नाना पटोलेंकडून भंडाऱ्यामधल्या सुफळी गावामध्ये मतदान, देशातून भाजपचं सरकार जाईल, मतदानानंतर पटोलेंची प्रतिक्रिया। चंद्रपुरातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आणि सुधीर मुनगंटीवारांकडून मतदान, चंद्रपूरमध्ये मुनगंटीवारांसाठी प्रतिष्ठेची लढाई। अभिनेता रजनीकांत यांनी मतदानाचा हक्क बजावला, तर चेन्नईमध्ये कमल हसन यांच्याकडून मतदान। महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे राज ठाकरेंच्या भेटीला, भेटीमध्ये प्रचाराबाबत चर्चा होण्याची शक्यता। अजित पवारांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल, चौकशीचे आदेश, हवा तो निधी देतो, आमच्यासाठी कसा कसा बटन दाबा, दादांनी केलं होतं वक्तव्य। माढा लोकसभेतून शेकाप नेते अनिकेत देशमुखांची माघार, शरद पवारांसोबत सकारात्मक चर्चा, मोहिते पाटलांवरील नाराजी दूर, अनिकेत देशमुखांची प्रतिक्रिया। सोलापूर लोकसभा निवडणुकीतून एमआयएमची माघार, संविधानाला वाचवण्यासाठी आमची माघार, एमआयएमचे सोलापूर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांच्याकडून स्पष्ट। रामदास तडस आणि नवनीत राणांसाठी नरेंद्र मोदींची दुपारी वर्ध्यामध्ये प्रचार सभा, रामदास तडस वर्ध्यातून तर नवनीत राणा अमरावतीमधून लोकसभेच्या रिंगणात। आदित्य ठाकरे आज अहमदनगर लोकसभा दौऱ्यावर, शिर्डीमधील उमेदवार भाऊसाहेब वागचौरेंच्या प्रचारामध्ये सहभागी होणार। धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का बसणार, काँग्रेसचे नेते मधुकरराव चव्हाणांचे पुत्र सुनील चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा 10 मे रोजी निकाल, सरकार पक्षासह बचाव पक्षाकडून युक्तिवाद पूर्ण। नाशिकच्या इगतपुरीमधील अनेक धरणांमध्ये 20% कमी पाणीसाठा, पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता। ईडी अभिनेत्री शिल्पा शेट्टीला समन्स बजावण्याची शक्यता, बिटकॉइन प्रकरणामध्ये शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता। लखनौ आणि चेन्नई आज आमने सामने, ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ आणि केएल राहुलच्या नेतृत्वात लखनौ सज्ज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।